आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते एखाद्या प्राचीन गूढ नकाशासारखे आहेत. म्हणजे विचार करा, सुमारे 2600 वर्षांपूर्वी डॅनियल नावाच्या एका व्यक्तीला काही विचित्र श्वापद दिसले. हो. आणि या स्रोतांचा दावा आहे की त्या प्राण्यांच्या वर्णनात जगाचा संपूर्ण भविष्यकाळ दडलेला आहे. बरोबर. आज आपण हा नकाशा उलगडून पाहणार आहोत आणि तो आपल्याला इतिहासातून भविष्याकडे कुठे घेऊन जातो याचा शोध घेणार आहोत. तर या स्रोतांनुसार ही गोष्ट सुरू होते एका समुद्रातून, जिथून 4 अवाढव्य श्वापद बाहेर येतात. हे सगळं खूपच प्रतिकात्मक वाटतं. याचं नेमकं चित्र काय आहे? नक्कीच. म्हणजे यात काय आहे ना, प्रत्येक तपशील महत्वाचा आहे. आपल्याकडे माहितीनुसार हा मोठा समुद्र म्हणजे जगातील विविध राष्ट्रे किंवा लोकांचा समूह. अच्छा. आणि 4 वारे जे समुद्रावर वाहतात ते म्हणजे एक प्रकारचा दैवी हस्तक्षेप किंवा देवदूतांची शक्ती जी जागतिक घटनांना दिशा देते. म्हणजे वारे म्हणजे देवदूत. हो. आणि जेव्हा हा दैवी हस्तक्षेप होतो तेव्हा समुद्रातून म्हणजे राष्ट्रांमधून ही श्वापदे वर येतात. ही श्वापदे म्हणजे राजे किंवा साम्राज्य आहेत. ओके. थोडक्यात देवाच्या योजनेनुसार इतिहासाच्या रंगमंचावर मोठी साम्राज्य उदयास येतात आणि लयाला जातात. डॅनियलला दिसलेली ही 4 श्वापदे म्हणजे इतिहासातील 4 मोठ्या महासत्ता. ठीक आहे. म्हणजे हे एका मोठ्या वैश्विक नाटकासारखं आहे. मग पहिलं पात्र कोणतं आहे? पहिलं श्वापद कसं दिसतं? पहिलं श्वापद सिंहासारखं आहे आणि त्याला गरुडाचे पंख आहेत. या विश्लेषणाप्रमाणे हे बॅबिलॉन साम्राज्याचे प्रतीक आहे. एक मिनिट. सिंहाला गरुडाचे पंख ही प्रतिमा निवडण्यामागे काही खास कारण आहे का? म्हणजे बॅबिलॉन आणि या प्रतिमेत काही ऐतिहासिक संबंध आहे? कारण एक खूपच विशिष्ट वर्णन आहे. उत्तम प्रश्न आहे. हो, नक्कीच आहे. स्रोतांमध्ये असं नमूद केलं आहे की बॅबिलॉनच्या पुरातत्व अवशेषांमध्ये म्हणजे उत्खननात पंख असलेल्या सिंहाची शिल्पे आणि चित्र मोठ्या प्रमाणात आढळतात. हो का? हो. त्यांच्यासाठी सिंह हे सामर्थ्याचं आणि गरुड हे वेगाचं प्रतीक होतं. त्यामुळे डॅनियलच्या काळातल्या लोकांना हे वर्णन ऐकताच लगेच कळलं असतं की इथे बॅबिलॉनबद्दल बोललं जात आहे. अच्छा. हे त्यांच्यासाठी आजच्या काळातल्या एखाद्या कंपनीच्या लोगोसारखं होतं. वा. म्हणजे ही प्रतीकं अशीच हवेतून आलेली नाहीत, तर ती तत्कालीन संस्कृतीशी जोडलेली आहेत. ठीक आहे. बॅबिलॉन नंतर दुसरं श्वापद कोणतं येतं? दुसरं श्वापद अस्वलासारखं आहे, जे एका बाजूला कललेलं आहे आणि त्याच्या तोंडात 3 फासळ्या आहेत. अस्वल. हो, हे मेडो पर्शियाच्या संयुक्त साम्राज्याचं प्रतीक आहे. आणि तोंडात 3 फासळ्या. याचाही काही अर्थ असेलच. होय, या लेखकांच्या मते या 3 फासळ्या मेडो पर्शियाने जिंकलेल्या 3 प्रमुख प्रदेशांचं प्रतीक आहेत: बॅबिलॉन, लिडिया आणि इजिप्त. अच्छा. आणि ते एका बाजूला कललेलं होतं कारण काय आहे ना, पर्शियन भाग हा मीडियन भागापेक्षा अधिक शक्तिशाली होता. या लहान तपशिलांमधूनही इतिहासाची माहिती मिळते. आणि तिसरं? मला वाटतं ते अजून वेगवान असणार. अगदी बरोबर. तिसरं श्वापद चित्त्यासारखं आहे, ज्याला 4 पंख आणि 4 डोकी आहेत. 4 पंख आणि 4 डोकी? हो, हे अलेक्झांडर द ग्रेटच्या ग्रीक साम्राज्याचं प्रतीक आहे. चित्ता स्वतःच खूप वेगवान असतो आणि त्याला 4 पंख असणं म्हणजे त्याच्या साम्राज्याच्या विस्ताराचा अफाट वेग दर्शवतो. खरंय. अलेक्झांडरने खूप कमी वेळात प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं होतं आणि त्याला 4 डोकी असण्याचं कारण म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर त्याचं साम्राज्य त्याच्या 4 सेनापतींमध्ये विभागलं गेलं. समजलं. ठीक आहे. पहिले 3 साम्राज्य बॅबिलॉन, पर्शिया आणि ग्रीस यांची ओळख तर खूप झटपट झाली. पण स्रोतांमध्ये 4थ्या श्वापदावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. अगदी. जणू काही खरी गोष्ट इथूनच सुरू होतीये. आत्तापर्यंत आपण सिंह, अस्वल आणि चित्ता यांसारखे ओळखीचे प्राणी पाहिले, पण स्रोतांनुसार 4थं श्वापद इतकं भयंकर आहे की डॅनियल त्याला कोणतंही नाव देऊ शकला नाही. हे इतकं वेगळं आणि भीतिदायक का होतं? तुमचे निरीक्षण अचूक आहे. स्रोतांनुसार पहिले 3 साम्राज्य ही 4थ्या म्हणजेच रोमन साम्राज्याचा उदयासाठी एक पार्श्वभूमी तयार करतात. खरा संघर्ष आणि भविष्यवाणीचा मुख्य भाग या 4थ्या श्वापदापासून सुरू होतो. अच्छा. हे श्वापद भयंकर, अत्यंत शक्तिशाली, लोखंडाचे दात असलेलं आणि 10 शिंग असलेलं असं वर्णन केलं आहे. ते इतरांपेक्षा वेगळं होतं कारण ते केवळ जिंकत नव्हतं, तर जिंकलेल्या प्रदेशांना चिरडून टाकत होतं. बापरे.
त्याची क्रूरता अभूतपूर्व होती आणि विशेषतः देवाच्या लोकांचा जो छळ या साम्राज्यात झाला तसा आधीच्या साम्राज्यांमध्ये झाला नव्हता असा या स्रोतांचा दावा आहे. लोखंडाचे दात आणि 10 शिंग. लोखंड हे रोमन साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं, नाही का? हो पण ह्या 10 शिंगांचं काय? हो, लोखंड म्हणजे त्यांची क्रूर लष्करी ताकद आणि 10 शिंग म्हणजे रोमन साम्राज्याच्या पतनानंतर त्यातून निर्माण झालेली 10 राज्ये किंवा म्हणू शकतो की युरोपातील राष्ट्रे. पण खरी गोष्ट ह्या 10 शिंगांनंतर सुरू होते. कशी? त्यांच्यामधून एक लहान शिंग उगवतं. लहान शिंग. हे ऐकायला तर तितकंसं धोकादायक वाटत नाही, पण मला खात्री आहे या स्रोतांमध्ये याचा अर्थ वेगळाच असणार. बरोबर, दिसतं तसं नसतं. हे लहान शिंग सत्तेवर येताना आधीच्या 10 पैकी 3 शिंगांना म्हणजे 3 राज्यांना उखळून टाकतं. अगदी बहुतेक हेरुली, वंडल्स आणि ऑस्ट्रोगोथ्स यांना ते उखडून टाकतं. या विश्लेषणाप्रमाणे हे लहान शिंग म्हणजे बॅबिलोनियन पोपशाही आहे. थांबा, बॅबिलोनियन पोपशाही? पोपशाही तर रोममध्ये होती. बॅबिलॉन तर कधीच संपलं होतं. हा काय संबंध आहे? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्रोतांनुसार इथे बॅबिलोनियन हा शब्द भौगोलिक स्थानासाठी नाही तर आध्यात्मिक अवस्थेसाठी वापरलाय. अच्छा, आध्यात्मिक. हो, प्राचीन बॅबिलॉन हे मूर्तिपूजा आणि देवाच्या विरोधाचं केंद्र मानलं जातं. त्यामुळे या स्रोतांचा दावा आहे की पोपशाहीने काही बाबतीत बॅबिलॉनसारखी आध्यात्मिक भूमिका घेतली, म्हणजे देवाच्या अधिकाराला आव्हान देणारी भूमिका. म्हणूनच हे विशेषण वापरलं आहे. समजलं. म्हणजे ही एक आध्यात्मिक तुलना आहे. या लहान शिंगाचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते मोठ्या गोष्टी बोलणारे आहे. मोठ्या गोष्टी बोलणारे म्हणजे राजकीय बढाई मारण्याबद्दल बोलत आहोत की त्यापेक्षा काहीतरी गंभीर? कारण इतिहासात अनेक राजे स्वतःची स्तुती करायचे. हे त्यापेक्षा खूप गंभीर आहे. या लेखकांच्या मते या मोठ्या गोष्टी म्हणजे स्वतःला देवाच्या बरोबरीचे समजणे किंवा देवाचे अधिकार स्वतःकडे घेणे. उदाहरणार्थ पाप क्षमा करण्याचा अधिकार असल्याचा दावा करणे. स्रोतांनुसार हा अधिकार फक्त देवाला आहे आणि जेव्हा एखादी मानवी संस्था तो अधिकार स्वतःकडे घेते तेव्हा ती ईशोनिंदा ठरते. आणि या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की हे लहान शिंग काळ आणि नियम बदलण्याचा प्रयत्न करेल. याचा नेमका अर्थ काय होतो? हा दावा तर खूपच मोठा आहे. होय, आणि हा या भविष्यवाणीचा केंद्रबिंदू आहे. नियम बदलणे म्हणजे देवाच्या आज्ञांमध्ये बदल करणे आणि काळ बदलणे म्हणजे देवाच्या ठरवलेल्या पवित्र वेळांमध्ये हस्तक्षेप करणे. अच्छा. विशेषतः शब्बातच्या नियमात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. देवाच्या आज्ञेनुसार 7वा दिवस म्हणजे शनिवार हा विश्रांतीचा आणि उपासनेचा दिवस होता. हो. पण या शक्तीने तो बदलून रविवार, जो पूर्वी सूर्य उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जायचा, तो उपासनेचा मुख्य दिवस म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की शब्बातचा दिवस बदलण्यामागे केवळ सोय नव्हती, तर एका मोठ्या आध्यात्मिक संघर्षाचा तो भाग होता. ही गोष्ट तर मी कधीच ऐकली नव्हती. या स्रोतांमध्ये यावर अजून काय म्हटलंय? शब्बातलं इतकं महत्त्व का दिलं गेलंय? या विश्लेषणाप्रमाणे शब्बात हा केवळ एक विश्रांतीचा दिवस नाही, ते एका मोठ्या आध्यात्मिक सत्याचं प्रतीक आहे. कसलं प्रतीक? ते प्रतीक आहे देवाच्या अंतिम न्यायाचं आणि सैतानाच्या पराभवाचं. म्हणूनच या स्रोतांमध्ये त्याला सैतान न्याय उत्सव दिवस असे एक विचित्र नाव दिले आहे. सैतान न्याय उत्सव दिवस. हो, सैतान या प्रतीकाला नष्ट करू इच्छितो, कारण ते त्याच्या अंतिम पराभवाची आठवण करून देतं. त्यामुळे त्याने शब्बातला बदलून सूर्य उपासनेचा दिवस म्हणजेच रविवार आणण्याचा प्रयत्न केला. हा केवळ एका दिवसाचा बदल नाही, तर उपासनेचा केंद्रबिंदू बदलण्याचा प्रयत्न आहे. पण आजच्या काळात त्याचं काय महत्त्व आहे? म्हणजे अनेक लोक रविवारीच उपासना करतात आणि त्यात त्यांना काही चुकीचं वाटत नाही. नाही, आणि स्रोतही तेच स्पष्ट करतो. पवित्र आत्म्याच्या सानिध्यात विश्वासणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा शब्बात आहे. अच्छा. कारण खरा शब्बात किंवा खरी विश्रांती ही येशू ख्रिस्तामध्ये मिळते. पण या भविष्यवाणीनुसार अंतिम काळात गोष्टी बदलतील. सैतान उपासनेसाठी एक विशिष्ट दिवस लादण्याचा प्रयत्न करेल, ज्याला आपण सैतान उपासना दिवस म्हणू शकतो. अरे देवा. आणि तेव्हा देवाच्या लोकांना खरा शब्बात पाळण्यासाठी, म्हणजेच देवाची उपासना त्याच्या आज्ञेनुसार करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. म्हणजे हा संघर्ष केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो तुम्ही कोणाची उपासना करता ह्या मूलभूत प्रश्नावर येऊन ठेपेल.
ह्या स्रोतांनुसार या सर्व घटनांचा शेवट कसा होतो? हा नकाशा आपल्याला कुठे घेऊन जातो? आपल्याकडील माहितीनुसार इतिहासाचा शेवट शेवटच्या एका आठवड्यात होईल. भविष्यवाणीच्या भाषेत एक आठवडा म्हणजे 7 वर्षे. 7 वर्षे? हो हो. या काळात एक जागतिक श्वापद सरकार स्थापन होईल, जे जुन्या रोमन साम्राज्याचंच एक आधुनिक आणि जागतिक रूप असेल. आणि या सरकारवर त्याच लहान शिंगाचं म्हणजे बॅबिलोनियन पोपशाहीचं नियंत्रण असेल. आणि ह्या जागतिक सरकारमध्ये काय होईल? जे लोक या श्वापदाची म्हणजे या जागतिक सत्तेची उपासना करण्यास नकार देतील त्यांचा छळ होईल, आणि जे उपासना करतील त्यांना श्वापदाची खूण 666 दिली जाईल. 666? हो, आणि या खुणेमुळेच ते व्यापार म्हणजे खरेदी विक्री करू शकतील. जीवनातून वगळले जाईल. ही कल्पनाच किती भीतीदायक आहे. हा छळाचा काळ किती असेल? स्रोतांमध्ये याबद्दल काही विचित्र शब्दप्रयोग आहे असं वाटतं. हो आहे. स्रोतांमध्ये या काळाला 1 वेळ, 2 वेळा आणि अर्धा वेळ असं म्हटलं आहे. ही भविष्यवाणीची एक प्रतिकात्मक भाषा आहे. आणि याचा अर्थ? यात 1 वेळ म्हणजे 1 वर्ष. त्यामुळे 1 वर्ष अधिक 2 वर्ष अधिक अर्धा वर्ष मिळून 3.5 वर्ष होतात. हा 3.5 वर्षांचा काळ छळाच्या तीव्रतेचं प्रतीक मानला जातो. 3.5 वर्ष? हो, पण या छळानंतर येशू ख्रिस्ताचं आगमन होईल असं हे स्रोत सांगतात. आणि त्याच्या आगमनानंतर काय होईल? तो या श्वापदाच्या राज्याचा पूर्णपणे नाश करेल आणि त्यानंतर तो पृथ्वीवर 1000 वर्षांचे राज्य किंवा मसीहाचं राज्य स्थापन करेल. अच्छा. हे तेच राज्य आहे ज्याचं प्रतीक डॅनियलच्या दुसऱ्या एका दृष्टांतामध्ये दगडाचं राज्य म्हणून येतं, जे इतर सर्व मानवी राज्यांना नष्ट करतं. आणि त्यानंतर काय? या 1000 वर्षांच्या राज्यानंतर काय होतं? तिथेच सर्व काही संपतं का? नाही, तो अंतिम अध्याय नाही. 1000 वर्षांच्या राज्याच्या शेवटी अंतिम न्याय होईल, ज्याला व्हाईट थ्रोन जजमेंट असं म्हटलं जातं. व्हाईट थ्रोन जजमेंट? हो. या न्यायामध्ये मृत्यू आणि अधोलोक म्हणजे पापाचं आणि दुःखाचं मूळ यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. याचा प्रतिकात्मक अर्थ असा की पापाचं अस्तित्व विश्वातून कायमचं नष्ट होईल. कायमचं? हो. त्यानंतर सृष्टीची पुनर्निर्मिती पूर्ण होईल. आणि त्या पुनर्निर्मित जगात काय असेल? यानंतर काय होईल याबद्दल बायबलमध्ये स्पष्टपणे जास्त लिहिलेलं नाही असं या स्रोतांचं म्हणणं आहे. पण असा अंदाज आहे की देवदूत आणि पुनरुत्थित झालेले संत एकत्र मिळून अनंत काळ देवाची उपासना करतील. डॅनियलच्या पुस्तकातील भविष्यवाणीनुसार अंतिम विजय हा देवाच्या लोकांचा होईल आणि त्यांना जे राज्य मिळेल ते सार्वकालिक असेल. आज आपण डॅनियलच्या पुस्तकातील श्वापदांच्या दृष्टांताचं एका विशिष्ट दृष्टिकोनातून विश्लेषण केलं. हे खरोखरच एका नकाशासारखं होतं, जो आपल्याला प्राचीन बॅबिलॉनपासून सुरू करून रोमन साम्राज्य, पोपशाही आणि शेवटी एका भविष्यातील जागतिक सरकारापर्यंत घेऊन गेला. बरोबर. ही सर्व प्राचीन प्रतीकं थेट वर्तमान आणि भविष्यातील घटनांशी जोडलेली आहेत असं या स्रोतांचं म्हणणं आहे. होय, आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच संघर्ष आहे, खरी उपासना कोणाशी करायची, देवाची की मानवनिर्मित सत्तेची. या स्रोतांनुसार ही निवडच व्यक्तीच्या अंतिम भविष्यावर परिणाम करते. आजच्या या सखोल चर्चेअंती श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न: जर ही प्रतीकं आणि भविष्यवाणी खरोखरच काळाच्या पलीकडे जाऊन अर्थ ठेवत असतील, तर आजच्या जगात घडणाऱ्या राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक घटनांमध्ये असे कोणते प्रतिध्वनी किंवा नमुने दिसतात जे या प्राचीन दृष्टांताची आठवण करून देतात?